तुम्हाला आता काय भावना असेल? गावात येऊन ध्वजारोहण करून खूप चांगलं वाटतंय. अभिमानाची गोष्ट आहे. स्वतःच्या गावात येऊन एक ध्वजारोहण करण्याचा, सहभागी होण्याचा मला एक चान्स भेटला. पण एक दुसरीकडे पाहायला गेलं तर जी स्थिती पाहून वाटते की 80 वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन, 80 वर्षानंतरही देशातल्या गावांची ही अवस्था आहे, माझ्या स्वतःच्या गावाची ही अवस्था आहे. हे बघून थोडं वाईट वाटतं की कुठं ना कुठे हे बदललं गेलं पाहिजे. अजून किती वर्ष हे जे लहान मुलं तुम्हाला माझ्या मागं दिसत आहे, त्या लहान मुलांना अजून थांबावं लागेल चांगल्या शाळेसाठी, चांगल्या शिक्षणासाठी. कुठं ना कुठे या मुलांच्या ज्या शिक्षणाकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे. आणि 80 वर्ष ज्या देशाला स्वतंत्र होऊन होत आहे त्या देशात असं नाही झालं पाहिजे. आत्ता नाही, हे म्हणजे काही दशकांआधीच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या, पण आपण त्यात उशीर केलेला आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की ग्रामीण भागातले जे मुलं मुली आहेत, लहान मुलींचं जे आहे ते 10वी नंतरच लग्न लावून देण्यात येतं. बाकी जी 15-16 वर्षाची मुले आहेत ते वीटभट्टीच्या कामावर जातात किंवा मग कन्स्ट्रक्शनच्या कामावर जातात. ते कशामुळे जातात? कारण की गावात जी शिक्षणाची अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यांना ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही ज्या मोठ्या सिटीमध्ये भेटतात. तेच कुठं ना कुठं आम्ही बदलायला, आता आम्ही आमचं स्कूल ठीक करू जे अभियान आहे, आंदोलन आहे, ते आज गावापासून सुरू करतोय. आणि माझ्यासारखंच आमचे इतर जे मेंबर्स आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे देशभरात, त्यांच्या गावात जाऊन आज सरकारी शाळांची पाहणी करणार आहे. आणि कुठं ना कुठं आम्ही सरपंचांनाही रिक्वेस्ट करणार आहे, गावकऱ्यांनाही रिक्वेस्ट करणार आहे की आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन, इथं म्हणजे काही राजकीय पक्ष कोणता आहे काय ते बघायची गरज नाही. ते आपण तेच पाहिले इतके वर्ष आपण फक्त कोणाचा राजकीय पक्ष आहे, काय विचारधारा आहे, याच गोष्टीनं अडकून झालेलो आहे. आणि त्यामुळे कुठं ना कुठं जी आपल्या शिक्षणाची व्यवस्था आहे, स्वास्थ्याची व्यवस्था आहे आपल्या गावात, ती भेटली नाही आपल्याला. तर आता वेळ आलेली आहे की तुमच्या जे काही राजकीय पक्ष असतील ते असू द्या, तुमच्या जे काही विचारधारा आहेत ते असू द्या, पण त्याच्यावरती उठून आता गावातली जी शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, त्यावर काम करण्याची गरज आहे, शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. कारण की हेच जी मुलं तुम्हाला माझ्या मागं दिसत आहेत तेही मुले या देशाची तसेच भविष्य आहे. जसे आपण दिल्ली आणि मुंबईच्या मुलांना म्हणतो, हे मुले आपल्या देशाचं भविष्य, यांच्यासाठी आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आश्रम शाळेमध्ये दुर्दैवी घटना घडलेली होती, विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला होता. नेमकं यामध्ये कोणाची अवस्था दिसते आपल्याला? कुठे झालं होतं? गडचिरोलीमध्ये. ते नाही, तर सरकारची जबाबदारी असेल ना. कारण की मी व्हिडिओ पाहिले, तुम्ही पाहिले असतील, 12-12, 13-13 वर्षाचे लहान मुली व्हिडिओ बनवत आहे की आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, ते चिखलातून चालल्यात, खराब रस्त्यातून चालल्यात. तर जर अशी अवस्था असेल आपल्या देशात 80 वर्षानंतरही देशाला स्वातंत्र्य होऊन, तर काय होणार? तर याच्यात पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे आणि अत्यंत दुःखद घटना आहे. आणि सरकारने आता तरी म्हणजे कुठं ना कुठे या जे ग्रामीण भागातले मुलं मुली त्यांनाही महत्व द्यावं, जसं ते आपण मोठ्या शहरातल्या मुला मुलींना देतो. काय भूमिका आहे पुढची? भूमिका आमची हीच असणार आहे की सगळ्यांच्या सहकार्याने जी शाळा आहे ती चांगली करण्यात यावी. तिथे बेंचेस असावे, वॉशरूम असावे, पाण्याची व्यवस्था असावी, लाईट 24 तास असावी शाळेत. मुलांना बुक्स टाइमवर भेटता येत नाही, वेळ झालेला आहे.